चैत्र नवरात्री कन्यापूजनाच्या वेळी मुलीला चुकूनही या दोन गोष्टी खाऊ घालू नका, नाहीतर नवरात्री खराब होईल. नमस्कार भक्तजन हो, राधे राधे. जय श्रीकृष्ण, जय मा दुर्गा. प्रिय भक्तजन हो, तुम्हा सर्वांना माहीत आहेच की हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीचा शुभ उत्सव सुरू आहे. चैत्र नवरात्रीच्या शुभ उत्सवाला विशेष महत्त्व आहे. हा शुभ उत्सव 9 दिवस चालतो आणि या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या रूपांची पूजा केली जाते. यासोबतच भक्तगण या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गेसाठी भक्तिभावाने उपवासही करतात. अशा परिस्थितीत यावेळी चैत्र नवरात्री ही गुरुवार 19 मार्च रोजी सुरू झाली आणि 27 तारखेला संपेल. पण मित्रांनो, नवरात्री संपण्यासोबतच कन्यापूजनही केले जाते आणि तुम्हीही कन्यापूजन केले पाहिजे. कदाचित काही लोक अष्टमीला मुलींची पूजा करतात, तर काही नवमीला करतात. मित्रांनो, नवरात्री दरम्यान मुलींच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. तुम्ही नवरात्रीत उपवास केला असो वा नसो, तरीही तुम्ही कन्यापूजन केले पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही मुलीची पूजा करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रार्थना आणि उपवासाचे फळ मिळणार नाही. तसेच देवी दुर्गेचा आशीर्वादही मिळणार नाही, ज्यामुळे तुमची नवरात्री खराब होऊ शकते. तुमच्या इच्छा पूर्ण राहू शकतात. अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो, मुलींची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ आहे. आणि ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. आणि कन्यापूजनाच्या दिवशीच देवी दुर्गेची पूजा करून आणि 9 मुलींना भोजन देऊन उपवास सोडला जातो. आणि हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. चैत्र नवरात्रीच्या कन्या भोजनादरम्यान 12 वर्षांखालील मुलींना मातृदेवतेचा अवतार मानून जेवणासाठी आमंत्रित केले जाते. कन्या भोजाला येणाऱ्या मुलींच्या चेहऱ्यावर जर तुम्हाला आनंद आणि समाधानाची भावना दिसली, तर याचा अर्थ असा की आदिशक्ती तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमच्या पूजेने आदिशक्ती खूप आनंदी आहे आणि मी तुमची प्रार्थना स्वीकारली आहे. याशिवाय 9 दिवसांच्या उपवासानंतर अष्टमी आणि नवमी या दिवशी मुलींची पूजा करताय त्यांना भोजन दिले जाते आणि उपवास सोडला जातो. असे मानले जाते की नवरात्रीच्या उपवासाचे फळ केवळ अष्टमीलाच मिळते आणि 9व्या दिवशी विधींचे पालन करून मुलीला भक्तिभावाने आणि खऱ्या मनाने भोजन दिले जाते. कारण मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, नवरात्रीचा 8वा आणि 9वा दिवस अशा परिस्थितीत नवरात्रीचे शेवटचे 2 दिवस विशेष महत्त्वाचे आहेत. नवरात्रीच्या अष्टमीला माता राणीचे 8वे रूप आणि नवमीला मातृदेवीच्या 9व्या रूपाची पूजा केली जाते आणि एका मुलीला भोजन दिले जाते. या व्यतिरिक्त असे म्हटले जाते की नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला उपवास सोडण्यापूर्वी जो कोणी 9 मुलींना आणि एका मुलाला भक्तिभावाने आणि रीतिरिवाजानुसार भोजन देतो, तो त्या मुलीची पूजा करतो. आदिशक्ती त्याला रातोरात तराफ्यावर पोहोचवते आणि त्याच्या आयुष्यातील सर्व वेदना व दुःख नाहीसे होतात आणि त्याचे भाग्य 7व्या स्वर्गात पोहोचते. जीवनात घडणाऱ्या घटनाही टळतात. त्या भक्ताला जीवनात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल, मग ती समस्या पैशांशी संबंधित असो, आरोग्याशी संबंधित असो, जर कर्जामुळे तुमची झोप उडाली असेल, तुम्हाला मुलांसंबंधी समस्या असतील, वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील किंवा तुमच्या नात्यात कटुता असेल, तर फक्त 8वा आणि 9वा दिवस पाळावा. तुम्ही ज्या दिवशी कन्यादेवीची पूजा करता, त्या दिवशी तिची उपासना केल्याने तुमच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि तुम्हाला शाश्वत पुण्य प्राप्त होते. तसेच मित्रांनो, 100 पैकी 99 लोक नक्कीच कन्यापूजन करतात. पण कन्यापूजनाच्या दिवशी मुलीला खाऊ घालताना काही नियम पाळले पाहिजेत. या दिवशी तुमच्याकडून एक छोटीशी चूक जरी झाली तरी तुमच्या नवरात्रीचे फळ नष्ट होऊ शकते. तुमच्या या चुकीमुळे माता दुर्गेचा आशीर्वाद हिरावला जाऊ शकतो, ज्यामुळे देवी दुर्गा तुमच्या घराच्या दारातून परत येऊ शकते. होय मित्रांनो, त्याचप्रमाणे धर्मग्रंथांमध्ये काही अशा गोष्टींचे वर्णन आहे की जरी अपघाताने का होईना, मित्रांनो, कन्यापूजनाच्या दिवशी चुकूनही मुलीला काहीही देऊ नका. तिला अजिबात खाऊ घालू नका. उपवास सोडला तरी ही गोष्ट मुळीच देऊ नये. तुम्ही त्यांना खाऊ घालणार नाही याचीही खात्री करा. पण आश्चर्यकारक गोष्ट आहे की 100 पैकी 99 लोक ही चूक करतात आणि आपली नवरात्री खराब करतात. इच्छा पूर्ण होत नाहीत. घरात पूर्वीप्रमाणेच भांडणे आणि कलह चालू राहतात. खूप मेहनत करूनही घरात समृद्धी नाही. भूक आणि गरिबी वाढू लागते आणि दिवसभर संघर्ष आणि कलह माजतो. आणि या सर्वांचे कारण तुमची ही चूक आहे. कारण बंधूंनो आणि भगिनींनो, ही गोष्ट अत्यंत अशुभ असून ती दुर्दैवाला आमंत्रण देण्यासारखी आहे.
असे मानले जाते की चैत्र नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी ही गोष्ट एखाद्या मुलीला चुकून जरी दिली गेली तरी त्याचे दुष्परिणाम होतात. कन्यापूजनाच्या वेळी मुलीला भोजन दिल्यास त्या व्यक्तीचे सुख आणि सुदैव दुर्दैवात बदलते. धनसंपत्तीचा आशीर्वाद थांबतो. मग त्याने कोणतेही काम करण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही. त्यांना वाटते की अडथळे येतात. पण काळजी करू नका मित्रांनो. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की चैत्र नवरात्रीच्या 8व्या किंवा 9व्या दिवशी कन्यापूजन केले जाते. त्या दिवशी मुलीला काय खाऊ घालू नये आणि काय देऊ नये जेणेकरून देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि नवरात्री पूजा अंमलात आणता येईल. कन्यापूजनाच्या दिवशी मुलीला काय खाऊ घालावे याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अन्नदानाने जीवनात आनंद येतो. संपूर्ण कुटुंबाची रात्रंदिवस चौपट प्रगती होते. संपत्तीत समृद्धी येते आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतात. ज्या कर्जामुळे तुमची झोप उडत होती ते हळूहळू फेडले जाऊ लागते आणि माणसाचे दुर्दैव सुद्धा सुख आणि सुदैवात बदलते. अशा परिस्थितीत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी आहे. तर मित्रांनो आम्ही तुम्हा सर्वांना सांगणार आहोत की 2026 मध्ये चैत्र नवरात्रीची अष्टमी आणि नवमीची तारीख केव्हा आहे आणि अष्टमी आणि नवमीला कन्यादेवीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे. तर प्रिय भक्तांनो, चैत्र नवरात्री 2026 ची अष्टमी तिथी 25 मार्च दुपारी 1 वाजता सुरू होत आहे. हे 25 मार्च रोजी दुपारी 1:50 वाजता सुरू होईल आणि 26 मार्च रोजी सकाळी 11:48 वाजता संपेल. तर मित्रांनो उगवत्या तारखेपासून चैत्र नवरात्री 2026 ची अष्टमी तिथी गुरुवार 26 मार्च 2026 रोजी साजरी केली जाईल. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी जो कोणी भाऊ किंवा बहीण मुलीची पूजा करेल त्याला मुलगी होईल. उपासनेच्या शुभ वेळेबद्दल जाणून घ्या. या 2 दिवशी 2 शुभ वेळा आहेत. पहिली सकाळ 6:15 ते सकाळी 7:50 पर्यंत. दुसरी शुभ वेळ सकाळी 6:18 ते सकाळी 7:50 पर्यंत. हे आहे सकाळी 10:55 ते दुपारी 3:31 पर्यंत चालेल. तर प्रिय भक्तजन ही होती अष्टमी. रामनवमीच्या तारखेबद्दल बोलायचे झाल्यास चैत्र नवरात्री 2026 ची नवमी तिथी शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी साजरी केली जाईल. कारण 26 मार्च रोजी नवमी तिथी सकाळी 11 वाजता असेल. हे 48 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 मार्च रोजी सकाळी 10 वाजता संपेल. शिवाय मित्रांनो रामनवमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग स्थापित होईल. जो शुभ मुहूर्त सकाळी 6:17 ते दुपारी 3:24 पर्यंत असेल. अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:51 पर्यंत असेल. तसेच लाभ उन्नती मुहूर्त सकाळी 7:50 ते 9:22 पर्यंत असेल आणि दिवसभर रवी योग तयार होईल. या काळात तुम्ही कन्यापूजन करू शकता. चला मित्रांनो आता आपण कन्यापूजनाच्या पद्धतीबद्दल जाणून घेऊया. कारण जोपर्यंत तुम्ही कन्यापूजन करत नाही तोपर्यंत तुम्ही नवरात्रीत पूजा करू शकणार नाही. प्रत्येकाने हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की उपवास केल्याने त्याचे फायदे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत समजून घ्या की मित्रांनो अष्टमी किंवा नवमी ज्या दिवशी तुम्ही कन्याची पूजा करता तेव्हा कन्याची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून शुद्ध स्नान करावे. शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल घाला. स्नानानंतर स्वच्छ कपडे घाला. शक्यतो पिवळे किंवा लाल रंगाचे रंगीबेरंगी कपडे घाला. घरातील देवघर स्वच्छ करा आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. यानंतर मित्रांनो विधीनुसार गणपती आणि इतरांची पूजा करा. महागौरीची पूजा करा. नवमी तिथीला असे करत असाल तर सिद्धदात्री मातेची पूजा करा. या सगळ्यानंतर कन्या 2 ते 10 वर्ष वयोगटातील 9 मुली आणि 1 मुलाला तुमच्या घरी आमंत्रित करा. तसेच तुमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक मुलीचे पाय धुवा. मग त्यांच्या हातांना कुंकू लावा आणि जानवे बांधा. ठीक आहे मित्रांनो. मग मुलगा आणि मुलीला दिवा दाखवून आरती करून त्यांना जमेल तितके द्या. सहसा कन्यापूजनाच्या दिवशी मुलींना पुरी, चणा आणि हलवा खायला दिला जातो आणि त्या जेवणानंतर मुलींना शक्य तितक्या भेटवस्तू दिल्या जातात. त्या शुभेच्छा दिल्या जातात आणि तुम्हीही तसेच केले पाहिजे. यानंतर मुलीच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या आणि आदराने व विधींचे पालन करून त्यांना घरून निरोप द्या. तर ही होती कन्यापूजनाची पद्धत. चला बंधू आणि भगिनींनो आता आम्ही तुम्हाला या सर्व अशुभ गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या कन्यापूजनादरम्यान चुकूनही मुलीसोबत केल्या जातात. कोणालाही देऊ नये किंवा खाऊ घालू नये, नाहीतर ते तुमच्या नाशास कारणीभूत ठरू शकते. ज्यामुळे तुमची नवरात्री खराब होऊ शकते आणि तुमची मेहनत वाया जाऊ शकते. पण याचा उलटा परिणाम होऊ शकतो. ही दुर्गा माते माझी नम्र विनंती आहे की ज्या भक्तांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी तुमच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करावे.
जो कोणी भक्तिभावाने आणि खऱ्या मनाने कमेंटमध्ये नाव लिहितो त्याची इच्छा पूर्ण हो, त्याच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये. हो मित्रांनो, कन्यापूजनाच्या वेळी मुलीला पट्टे, पाकिटे किंवा इतर चामड्याच्या वस्तू अर्पण केल्या जातात. चामडे भेट देणे अशुभ मानले जाते, कारण ते मृत प्राण्यापासून येते आणि नवरात्री दरम्यान पूर्णपणे शुद्ध व सद्गुणी जीवनशैलीचे पालन केले जाते. अनेक भक्त कन्यापूजनाच्या वेळी मुलीला नक्कीच बेल्ट, पर्स किंवा इतर वस्तू देतात. पण तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही जे काही देता ती वस्तू चामड्याची नसावी, नाहीतर तुमच्या या छोट्या चुकीमुळे माता दुर्गा क्रोधित होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला पूजा व कन्यापूजेचा पूर्ण लाभ मिळणार नाही, पण तुम्ही पापाचे फळ भोगाल. म्हणून अशा परिस्थितीत याची विशेष काळजी घ्या. शिळे किंवा खराब झालेले अन्न, प्रिय भक्तगण, हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण पाहिले आहे की अनेक बंधू भगिनी असे करतात की जर उद्या कन्यापूजन करायचे असेल, कन्यापूजनाच्या वेळी मुलीला जे काही खाऊ घालायचे असते ते संध्याकाळी तयार करून बाजूला ठेवले जाते आणि सकाळी मुलीला बोलावून संध्याकाळी तयार केलेला तोच पदार्थ दिला जातो. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे खूप चुकीचे आहे, कारण मुलीला नेहमी शुद्ध अन्नच दिले पाहिजे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी मुलीची पूजा केली, सकाळीच भोजन तयार करून मुलीला अर्पण करा. रात्री तयार केलेले शिळे किंवा खराब झालेले अन्न चुकूनही देऊ नका, अन्यथा देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळणार नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून वंचित ठेवू शकते, ज्यामुळे तुमच्या इच्छा अपूर्ण राहू शकतात आणि तुमचे कामही वाया जाऊ शकते. काळ्या रंगाची वस्तू, प्रिय भक्तजन, कन्यापूजनाच्या वेळी मुलीला काळ्या रंगाच्या वस्तू देणे धार्मिकदृष्ट्या शुभ मानले जात नाही, कारण काळा रंग सामान्यतः जरी नवरात्री नकारात्मक ऊर्जा आणि शनीच्या प्रभावाशी संबंधित असली तरी हा पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा, भक्ती आणि पवित्रतेचा काळ आहे. मुलीला काळ्या रंगाचे कपडे किंवा इतर वस्तू भेट म्हणून देऊ नयेत आणि कन्यापूजन करताना ही गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावी. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही काळे कपडे देखील घालू नयेत, नाहीतर त्याचा फायदा होण्याऐवजी तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते आणि तुमच्या घरात गरिबी पसरू शकते. टोकदार किंवा तीक्ष्ण वस्तू, मित्रांनो, कन्यापूजेसाठी चाकू, कात्री, सुई आणि इतर धारदार वस्तू वापरू नयेत. तुम्ही असेच करत राहिलात तर तुमचा पराभव होईल. हे मुलीला देऊ नये आणि संपूर्ण नवरात्रीत ही वस्तू खरेदी सुद्धा करू नये, कारण प्राचीन काळापासून हे अशुभ मानले जाते. हे देखील लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही मुलीची पूजा करता तेव्हा पवित्रता आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या, कारण तिथे देवी दुर्गा वास करते. जिथे स्वच्छता आणि पवित्रता नसते तिथे ते घडत नाही. घड्याळ ही वेळ दाखवणारी एक वस्तू आहे. 100 पैकी 99 लोकांच्या हातात घड्याळ असते आणि वाढदिवसानिमित्त कोणाला तरी घड्याळ भेट देणे हा एक छंदच बनला आहे. नुकत्याच आलेल्या व्यक्तीला घड्याळ भेट द्या किंवा कोणाच्या वाढदिवसानिमित्त घड्याळ भेट द्या. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा की नवरात्रीत जेव्हा तुम्ही मुलींची पूजा करता तेव्हा एखाद्या मुलीची पूजा करू नका. मुलीला घड्याळ देणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. आम्ही पाहिले आहे की अनेक भक्त कन्यापूजनाच्या वेळी मुलीला निरोप देताना तिला घड्याळ भेट म्हणून देतात, पण असे केल्याने तुमचा वेळ वाया जातो, घराच्या प्रगतीवर परिणाम होतो आणि जीवनात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. होय भक्तांनो, अत्तर सुगंधासाठी वापरले जाते, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अत्तराचा उपयोग इतरही अनेक गोष्टींसाठी होतो. कन्यापूजनाच्या वेळी ते कोणत्याही मुलीला देऊ नये, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि ज्या व्यक्तीला तुम्ही ते देता तिलाही नकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे घरात विनाकारण भांडणे होतात, नशीब कमजोर होते, धनावर परिणाम होतो आणि जीवनात आरोग्याच्या व मानसिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, चैत्र नवरात्रीच्या कन्यापूजनाच्या वेळी ही गोष्ट मुलीला कधीही देऊ नये, अन्यथा नवरात्रीचे फायदे व्यर्थ ठरतील आणि पुण्याऐवजी पाप लागेल. आता आम्ही तुम्हाला सांगतो, चैत्र नवरात्रीत कन्यापूजनाच्या वेळी मुलीला काय खाऊ घालावे जेणेकरून पूजा, उपवास आणि कन्यापूजनाचे पूर्ण फळ मिळेल. प्रिय भक्तगण, पुरी, हरभरा, हलवा हे अनिवार्य आहे. ही परंपरा शतकांपासून चालत आलेली आहे. कन्यापूजनाच्या वेळी मुलीला हलवा, पुरी आणि उडीद खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही कन्यापूजनाच्या वेळी तिला हलवा, पुरी आणि उडीद अर्पण करावे.
त्यांना नक्कीच खाऊ घातले पाहिजे आणि ते पवित्र असले पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्ही सकाळी मुलीची पूजा करत असाल तर सकाळीच हलवा पुरी तयार करून तिला खाऊ घाला. संध्याकाळी चुकूनही बनवू नका, नाहीतर ते तुमच्यासाठी खूप दुर्दैवी ठरेल. पान. होय भक्तांनो, पानाला सामान्य समजण्याची चूक करू नका, कारण ते देवदेवतांचे अत्यंत आवडते नैवेद्य असून त्याचा उपयोग विशेषतः पूजेमध्ये केला जातो. त्याच्या वापरामुळे विधीचे महत्त्व अधिकच वाढते. त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही कन्यापूजनाच्या वेळी मुलीला विड्याचे पानही देऊ शकता. हे करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल, ज्यामुळे तुमचे भाग्य बळकट होईल, थांबलेल्या कामाला गती मिळेल, नातेसंबंध अधिक गोड होतील. नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली आहे आणि विनाकारण भांडणे व वाद होतात. म्हणून कन्यापूजनाच्या दिवशी तुम्ही देवी दुर्गेला आणि त्या मुलीलाही भक्तिभावाने विड्याची पाने अर्पण करावीत. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि तुमच्या कुटुंबात परस्पर प्रेम वाढेल. मात्र तुम्ही सेवन करत असलेल्या विड्याच्या पानाबाबत सावधगिरी बाळगा. त्यात तंबाखू नसावी, अन्यथा तुमच्या एका लहानशा चुकीमुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला देवी दुर्गेच्या कोपाला सामोरे जावे लागेल. तुमच्या उपासनेचे लाभ व्यर्थ ठरतील आणि तुमच्या जीवनातील सद्गुणही नष्ट होऊ शकतील. म्हणून आपण ही गोष्ट विशेषतः लक्षात ठेवली पाहिजे. नारळ. प्रिय भक्तगण, नारळ, ज्याला श्रीफळ असेही म्हणतात, हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असून ते शुभ मानले जाते. याचा उपयोग विशेषतः धार्मिक विधींमध्ये केला जातो. म्हणून कन्यापूजनाच्या वेळी तुम्ही नारळ अर्पण करावा. सर्वप्रथम तो देवी दुर्गेला अर्पण करावा, पण हे लक्षात ठेवावे की नारळ पाण्याने भरलेला असावा, कोरडा नसावा. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला नारळ खाऊ घालता तेव्हा तुमच्या घरात देवी दुर्गा तसेच देवी लक्ष्मी यांचा कायमचा निवास सुनिश्चित होतो, ज्यामुळे घरात आणि व्यवसायात समृद्धी येते, दरवाढ होईल आणि अडकलेली रक्कम परत केली जाईल. केळी. प्रिय भक्तजन, चैत्र नवरात्री अष्टमी आणि नवमी कन्यापूजनाच्या वेळी केळे खाऊ घालणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते, कारण केळे हे सात्विक, शुद्ध आणि ऊर्जा देणारे अन्न आहे. केळी हे सहज पचणारे आणि लहान मुलांसाठी हे सुरक्षित फळ आहे. धार्मिक मान्यतेनुसार केळी समृद्धी, आनंद आणि समाधानाचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे ते एक लोकप्रिय फळ आहे. मुलींना प्रसाद म्हणून केळे देणे अत्यंत फायदेशीर मानले जाते, परंतु हे लक्षात ठेवा की केळे ताजे, पिकलेले आणि डाग विरहित असावेत, जेणेकरून मुलींना उत्तम आरोग्य लाभेल आणि तुम्हाला स्वच्छ फळे मिळतील. असे केल्याने तुम्हाला देवी दुर्गा तसेच भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळेल. केळीचे झाड भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, ज्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल, आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला मानसिक तणावाच्या समस्येपासून आराम मिळेल. तर प्रिय भक्त हो, कन्यापूजनाच्या वेळी मुलीला भोजन दिल्याने नवरात्रीची उपासना, पठण आणि उपवास पूर्ण होतो आणि जीवनात सुख, समृद्धी आणि शुभ फळे प्राप्त होतात. हीच ती गोष्ट होती, ती साध्य झाली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.